नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक 13 शिवपूजन वर्णन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, क्षीरसागरावरून परतल्यावर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन करणे किती अनिवार्य आहे, त्यामुळे काय साध्य होते हे सर्व नीट समजावून सांगितले. त्यानंतर शिवपूजनाचा सर्वोत्तम विधी कथन केला, तो असा. उपासकाने ब्रह्ममुहूर्तावर उठावे, भगवान शिव आणि जगदंबा पार्वतीचे स्मरण करावे. दोन्ही हात जोडून शंभू महादेवा उठा, देवेश्वरा उठा, माझ्या हृदय मंदिरात शयन करणाऱ्या उमाकांता उठा, ब्रह्मांडातील सर्वांचे कल्याण करा. मी धर्म जाणतो, पण धर्माचरणास प्रवृत्त होत नाही. मी अधर्म जाणतो, पण त्यापासून दूर होऊ शकत नाही. हे प्रभो, तुम्ही माझ्या हृदयात स्थित आहात. तुम्ही जशी प्रेरणा देता तसेच कार्य मी करतो, अशी प्रार्थना करावी. मग गुरुचरणांचे ध्यान करावे. गावाच्या दक्षिणेस जाऊन मलमूत्राचा त्याग करावा. माती आणि पाण्याने शुद्धी करावी. हात पाय धुवून सूर्योदयापूर्वी दांतवण करावे. पाण्याने 16 चुळा भराव्यात. प्रतिपदा, षष्ठी, नवमी, अमावस्या या तिथींना व रविवारी दांतवण करू नये. वेळेच्या उपलब्धतेनुसार नदीवर जाऊन किंवा घरीच स्नान करावे. रविवारी, श्राद्ध दिनी, ग्रहणकाळी, महादान समये, तीर्थाच्या ठिकाणी, उपवासाच्या दिवशी व अशौच असताना गरम पाण्याने स्नान करू नये. देश व कालाच्या विरुद्ध जाऊन स्नान करू नये. भक्तिमान पुरुषाने तीर्थात स्नान करताना प्रवाहाभिमुख राहून स्नान करावे. स्नानापूर्वी तेल लावायचे असल्यास विहित किंवा निषिद्ध दिवसांचा विचार करूनच तैलाभ्यंग करावे. जो मनुष्य स्नानापूर्वी रोजच तेल लावतो, त्याला कोणत्याही दिवशी तैलाभ्यंगाने दोष लागत नाही. ग्रहणाच्या दिवशी राईचे तेल उपयोगात आणू नये. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख राहून स्नान करावे. स्नान करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. स्नानानंतर स्वच्छ आणि धुतलेली वस्त्रेच धारण करावी. दुसऱ्यांनी वापरलेली व रात्री आपल्या अंगावर असलेली वस्त्रे स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत. स्नानानंतर देवता, ऋषी व पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण करावे, आचमन करावे. पूजास्थान गोमयाने सारवलेले, स्वच्छ आणि पवित्र असावे. तेथे शुद्ध काष्ठाचा स्वतःला व्यवस्थित बसता येईल असा पाट मांडावा. असे आसन अभिष्ट फल देणारे असते. या पाटावर यथायोग्य आकाराचे मृगाचीन अंथरावे. त्यावर बसून भाळी भस्म त्रिपुंड लावावा. त्रिपुंडाने जप, तप, दानादी सत्कर्मे सफल होतात. भस्म उपलब्ध नसेल तर जलादिकांनी त्रिपुंड काढावा. रुद्राक्ष धारण करावे. संध्यादी नित्यकर्मे पूर्ण करून 3 वेळा मंत्रोच्चारपूर्वक आचमन करावे. पूजन सामग्री जवळ आणून ठेवावी. गंध, अक्षता व जलयुक्त अर्घ्यपात्र उजव्या हाताशी ठेवावे. श्री गुरूंचे स्मरण करावे. त्यांची आज्ञा घेऊन विधिवत संकल्प करावा. शिवजींचे भावभक्तीने पूजन करावे. त्यांच्या परिवाराचे पूजन करावे. सर्वप्रथम सिंदूरादी उपचारांनी सिद्धिबुद्धीसहित विघ्न विनाशक गणेशाचे पूजन करावे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करून त्यांना नमस्कार करावा. क्षमापरात प्रार्थना करावी. मग कार्तिकेय व गणेश यांची एकत्र पूजा करावी. त्यांना वारंवार नमस्कार करावा. महोदर नामक द्वारपालाचे पूजन करावे. भगवती उमादेवीची पूजा करावी. त्यानंतर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आदी उपचारांनी भगवान शिवजींचे पूजन करावे.
नमस्कार करावा. शिवपूजनाने सर्व देवतांचीच पूजा होते. आपल्या घरात पूजनासाठी सोने, चांदी, पारा किंवा अन्य कोणत्याही धातूचे शिवलिंग असावे. ते नसेल तर मातीचे लिंग बनवावे. त्याची विधीपूर्वक स्थापना करावी. ही स्थापना करताना तत्संबंधित सर्व नियमांचे पालन करावे. भूतशुद्धी व मातृकान्यास करूनच प्राणप्रतिष्ठा करावी. शिवालयात द्विकपालांची स्थापना करून त्यांची पूजा करावी. घरात मूलमंत्राचा उच्चार करून शिवपूजा करावी. तेथे द्वारपालांच्या पूजेचा नियम नाही. ज्या घरात नित्यलिंगाची पूजा होते तेथे शिवपरिवारातील सर्वच अधिष्ठित असतात. पूजा करताना त्या सर्वांना आवाहन करून पूजन करावे. शिवजींसन्निध आसन घालून उत्तराभिमुख बसावे. आचमन करावे. हात धुवून प्राणायाम करावा. प्राणायाम करताना मूलमंत्राचा 10 वेळा जप करावा. मुद्रांचे प्रदर्शन हे पूजेचे आवश्यक अंग आहे. शिवजींना 5 मुद्रा दाखवून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम दीप दाखवून गुरुला नमस्कार करावा. पद्मासन, भद्रासन, उत्तानासन किंवा पर्यकासन यापैकी कोणतेही एक आसन घालून सुखपूर्वक बसावे. अर्धपात्रातील जलाने शिवलिंगावर प्रोक्षण करावे. त्यानंतर जे कैलास शिखरावर निवास करतात, जे पार्वतीचे पती आहेत, जे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत, ज्यांच्या शास्त्रांमध्ये यथोक्त वर्णन करण्यात आलेले आहे, जे निर्गुण असूनही गुणरूप आहेत, ज्यांना 5 मुखे आणि प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र व 10 हात आहेत, ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे, ज्यांची अंगकांती कापरासारखी गौर वर्णाची आहे, ज्यांनी दिव्य रूप धारण केलेले आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावरील जटामुकुटात चंद्रकोर धारण केलेली आहे, जे गजकर्म परिधान करतात, उत्तरीय गजचर्म परिधान करतात, उत्तरीय वस्त्र म्हणून व्याघ्रचर्म पांघरतात, ज्यांचे स्वरूप अत्यंत शुभ आहे, ज्यांनी आपल्या अंगावर वासुकी आदी नागांची आभूषणे धारण केली आहेत, ज्यांच्या हाती पिनाकादी आयुधे आहेत, ज्यांच्या सन्मुख अष्टमहासिद्धी निरंतर नृत्य करतात, भक्त समुदाय जयघोष करत ज्यांची सेवा करतात, प्रखर तेजामुळे ज्यांना पाहणेही दुर्लभ आहे, सर्व देवता ज्यांची पूजा करतात, जे सर्व प्राणीमात्रांना आश्रय देतात, ज्यांचे मुखकमल प्रसन्नतेने फुललेले आहे, वेद आणि शास्त्रे ज्यांचे महात्म्य गातात, ब्रह्मदेव आणि विष्णू ज्यांची स्तुती करतात, जे परमानंद स्वरूप आहेत, त्या भक्तवत्सल भगवान सांब शिवांना मी आवाहन करतो. अशा अर्थाच्या संस्कृत मंत्राने शिवजींना आवाहन करावे. त्यांना आसन द्यावे, पाद्य व अर्ध द्यावे. आचमन करून प्रसन्न मनाने पंचामृत स्नान घालावे. वेदमंत्राचा किंवा नाममंत्राचा उच्चार करून अभिष्ट द्रव्ये अर्पण करावी. मग जलाने स्नान घालावे. सुगंधी चंदन तसंच अन्य सुगंधी द्रव्यांनी लेपन करावे. वेदमंत्र वा 11 नाममंत्रांचा उच्चार करून सुगंधी जलधारांनी अभिषेक करावा. शिवलिंग वस्त्राने चांगल्या प्रकारे पुसावे. ते आसनावर स्थापन करावे. शिवजींना आचमनार्थ जल द्यावे. वस्त्र समर्पित करावे. विविध मंत्रांनी तीळ, जव, गहू, मूग व उडीद अर्पण करावे. ध्यान मंत्रांना अनुसरून शिवजींच्या 5ही मस्तकांवर कमळ, शतपत्र, शंखपुष्प, कुशपुष्प, धोत्रा, मंदार, द्रोणपुष्प, तुलसीदल व बिल्वपत्र वाहावे. शिवजींच्या 5 स्वरूपांचे मनोमन चिंतन करून जे काही अर्पण करायचे आहे ते पत्रपुष्प शिवलिंगाला वाहावे. अन्य वस्तू न मिळाल्यास फक्त बिल्वपत्र वाहावे. बिल्वपत्र वाहण्याने शिवजींची पूजा सफल होते. त्यानंतर सुगंधी चूर्ण, सुगंधी तेल किंवा अत्तर अर्पण करावे. गुगुळ किंवा अगुरूचा धूप
दाखवावा, गाईच्या साजूक तुपाचा दीप दाखवावा. त्यानंतर, हे प्रभो, हे शंकर, तुम्हाला नमस्कार असो. मी अर्पण केलेल्या अर्ध्याचा स्वीकार करून तुम्ही मला रूप द्या, यश द्या, नानाविध उत्तम भोग द्या व भक्तिमुक्ती फलरूपी फल द्या. या अर्थाच्या मंत्राने पुन्हा अर्ध्य द्यावे. त्यांचे मुख वस्त्राने पुसावे. उत्तम पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. आचमनार्थ जल द्यावे. विडा अर्पण करावा. पंचारती प्रदीप्त करून शिवजींच्या चरणांना 4 वेळा, नाभीला 2 वेळा, मुखाला एकदा व सर्वांगाला 7 वेळा ओवाळावे. नानाविध स्तोत्रांनी स्तुती करावी. हळूहळू प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार करावा. ओंजळीत काही फुले घेऊन, हे प्रभो, हे शंकर, मी जाणता अजाणता जे तुमचे पूजन केलेले आहे ते तुमच्या कृपेने सफल हो. हे मृड, हे गौरीपते भूतनाथ, मी तुमचाच आहे. माझे प्राण तुमच्यासाठीच आहेत. माझे चित्त नेहमी तुमचेच चिंतन करते. हे सर्व लक्षात घेऊन माझ्यावर प्रसन्न व्हा. ज्याप्रमाणे अडखळणाऱ्या चरणांना भूमी आधार देते, त्याप्रमाणे त्यांनी तुमचे अपराध केलेले आहेत. त्यांच्यासाठी तुम्हीच आश्रयदाता आहात, अशा अर्थाने पुष्पांजली मंत्र म्हणावेत. ओंजळीतील फुले प्रभूंना अर्पण करून पुन्हा नमस्कार करावा. त्यानंतर, हे देवेश्वर, प्रभो, आता तुम्ही परिवारासह स्वस्थानी जा आणि पूजन समयी पुन्हा येथे सादर पदार्पण करा. या अर्थाच्या विसर्जन मंत्राचे शिवजींचे विसर्जन करावे. थोडेसे जल आपल्या हृदयाला व मस्तकाला लावावे, अर्थात शिवजींची जलमय मूर्ती आपल्या हृदयात धारण करावे. अध्याय 13 समाप्त.